अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। आधुनिक काळाची गरज ओळखून डिजिटल मीडियाने इचलकरंजी शहरामध्ये आपले स्वतंत्र आणि प्रभावी असं अस्तित्व निर्माण केलं आहे, असे प्रतिपादन महापौर उदय धातुंडे यांनी केले। अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या विविध कार्यकारिणीवर निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय महासचिव तेजस राऊत होते, तर उपमहापौर अनिल डाळा यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना उपमहापौर अनिल डाळा म्हणाले, शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी इतकीच माध्यमांचीही गरज असते। डिजिटल मीडियाने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे। तर तेजस राऊत म्हणाले की इचलकरंजीच्या विकासासाठी डिजिटल मीडिया सत्ताधाऱ्यांना सहकार्य करेलच, पण त्याचसोबत जनतेच्या समस्या आणि विरोधी गटाची भूमिकाही प्रभावीपणे मांडेल। दीपक मांगले राज्य संघटक बोलताना म्हणाले की इचलकरंजी आता डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांची राजधानी बनली आहे। तर यावेळी गट नेते विठ्ठल चोपडे आणि विरोधी पक्ष नेते उदयसिंग पाटील यांनीही इचलकरंजीच्या प्रगतीसाठी डिजिटल मीडियाने नेहमीच आवाज उठवल्याचे नमूद केले। जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर विविध स्तरावर निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सत्कृत पदाधिकारी भाऊसाहेब फास्के, रणधीर नवनाळे, दीपक मांगले, रसूल जमादार, विजय फडतारे, सायली मराठे, अजुद्दीन मुल्ला, प्रीती कलढोणे, अंकुश पोळ, संजय सुतार, सॅम संजापुरे, अंजुम मुल्ला, मुबारक शेख, विक्रम खांडेकर, प्राध्यापक सचिन बेलेकर, ॲडव्होकेट प्रवीण हंडे, वंदना कोरे आणि रमीजा शेख सूत्रसंचालन व आभार। कार्यक्रमाचे स्वागत अरुण काशीद यांनी केले, तर प्रास्ताविक राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक कलढोणे यांनी मांडले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पा पाटील यांनी केले आणि विनोद शिंगे यांनी आभार मानले। या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।